मंडळी 2 वर्षांपूर्वी घडलेलं सरस्वती वैद्य हत्याकांड तुम्हाला माहिती असेल. मीरा रोडमध्ये राहणाऱ्या मनोज सानेनं तिची लिव्ह इन पार्टनर सरस्वतीची हत्या करून मृतदेहाचे 100 तुकडे केले आणि त्याची विल्हेवाट लावायची म्हणून ते कुकरमध्ये शिजवल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्या आठवणी अजून कुणाच्या डोक्यातून गेलेल्या नाहीत. दरम्यान त्या क्रूरतेनं संबंध महाराष्ट्र हादरला होता आणि आता त्याच धाटणीची एक घटना हैदराबादमधून समोर आली. एक रिटायर्ड आर्मी जवान, त्याला त्याच्या बायकोच्या कॅरेक्टरवर संशय होता म्हणून त्यानं तिच्याशी भांडण उकरून काढलं. त्या रागात त्याने तिची हत्या केली आणि नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवले. एवढ्यावर तो थांबला नाही. त्या नराधम रिटायर्ड आर्मी जवानानं त्याच्या पत्नीची हत्या केल्यानंतर तिच्या शरीराचा उरलेला काही भाग तलावातही फेकून दिला. पण या विकृत माणसानं आपल्या पत्नीची इतकी निर्घुणपणे हत्या का केली? शिवाय हत्येनंतर त्यानं इतका क्रूरतेचा कळस का गाठला? ही सगळी घटना नेमकी काय त्याचाच थोडक्यात आढावा. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, मिळालेल्या माहितीनुसार त्या संबंधित आर्मी जवानाचं नाव आहे गुरुमूर्ती. तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील एका गावचा तो रहिवासी. तर त्याच्या बायकोचं नाव होतं व्यंकट माधवी. या दोघांचं 13 वर्षांपूर्वी लग्न झालेलं होतं आणि त्यांना 2 मुलं देखील आहेत. काही वर्षांपूर्वी गुरुमूर्ती लष्करी सेवेतून म्हणजेच आर्मीमधून सेवानिवृत्त झालेला होता. निवृत्तीनंतर गुरुमूर्ती हा DRDO मध्ये आउटसोर्स सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. गुरुमूर्तीच्या निवृत्तीनंतर 5 वर्षांपूर्वी हे जोडपं व्यंकटेश्वर कॉलनीत राहायला आलं होतं. त्या दोघांची बऱ्याचदा कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं व्हायची, पण तरी काहींच्या म्हणण्यानुसार त्यांचा संसार सुरूच होता. दरम्यान मागच्या 4-5 दिवसांपासून व्यंकट माधवी फोन उचलत नाही, तिचा काही कुणाशी संपर्क नाही म्हणून तिचे आई वडील सरळ त्यांचा जावई गुरुमूर्तीच्या घरी निघून आले. तेव्हा गुरुमूर्तीनं त्यांना सांगितलं की त्याचं आणि माधवीचं 2-3 दिवसांपूर्वी भांडण झालं. त्यानंतर भांडणाच्या रागात माधवी घर सोडून निघून गेली. मला वाटलं ती तुमच्याकडे आली असेल म्हणून मी तुम्हाला फोन करून काही बोललो नाही. तेव्हा काळजीत पडलेल्या व्यंकट माधवीच्या आई वडिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन कंप्लेंट द्यायची ठरवली. तेव्हा मग गुरुमूर्ती सुद्धा तयार होऊन त्यांच्यासोबत पोलीस ठाण्यात त्याची पत्नी व्यंकट माधवी हरवल्याची तक्रार नोंदवण्यासाठी गेला. दरम्यान माधवीच्या आई सुबम्माला वेगळा संशय होता. तिला माहिती होतं की तिच्या लेकीची आणि जावयाची मधल्या काळात सारखी भांडणं व्हायची. त्यानंच तिला काही दगाफटका केला नाही ना याची तिला शंका वाटत होती, पण तिनं पोलिसांच्या तपासावर विश्वास ठेवला. दरम्यान सर्वात पहिल्यांदा पोलिसांनी भांडण झाल्यानंतर रागात बाहेर पडलेली व्यंकट माधवी घरातून बाहेर पडल्यानंतर नेमकी कोणत्या दिशेला गेली असावी हे चेक करण्यासाठी आसपासचे सगळे CCTV कॅमेरे चेक केले. सगळं फुटेज कसून चेक केल्यानंतर पोलिसांना कळलं की व्यंकट माधवीने तर मागच्या 3 दिवसांपासून तिचं घरच सोडलेलं नाहीये. दरम्यान त्यानंतर पोलिसांनी गुरुमूर्तीच्या शेजारच्यांची चौकशी सुरू केली. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की मागच्या आठवड्याभरात त्या दोघा नवरा बायकोंची भांडणं भलत्याच टोकाला गेली होती. गुरुमूर्तीच्या शेजाऱ्यांना सातत्यानं त्यांच्यातल्या भांडणाचे आवाज ऐकू यायचे. अनेकदा कोणी त्यांची भांडणं सोडवण्याचा प्रयत्नही केला, पण गुरुमूर्ती त्यांना हा आमचा पर्सनल मॅटर आहे म्हणून हाकलून द्यायचा. तसंच एका शेजाऱ्याने पोलिसांना अशी माहिती दिली की मागच्या 3 दिवसापासून गुरुमूर्तीच्या घरातून सातत्यानं कुकरच्या शिट्ट्यांचे आवाज येत आहेत. ती माहिती ऐकल्यावर पोलिसांनी कान टवकारले. हे काहीतरी भलतंच प्रकरण असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. म्हणून पोलिसांनी पुन्हा एकदा गुरुमूर्तीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. पण तेव्हा त्यानं व्यंकट माधवी रागात घर सोडून गेल्याचं पोलिसांना सांगितलं. तो त्याचा जबाब बदलत नाही म्हटल्यावर पोलिसांनी वेगळ्या मार्गानं त्याची उलट तपासणी सुरू केली. तेव्हा मात्र गुरुमूर्तीची बोबडी वळली आणि तो उडवाउडीची उत्तरं देऊ लागला. पण त्याची उत्तरं बदलू लागल्यावर पोलिसांना त्याच्यावरचा संशय अजून दाट झाला. पुढे त्या पोलिसांनी त्यांचा पोलिसी खाक्या दाखवला आणि गुरुमूर्ती पोपटासारखा बोलू लागला. तो म्हणाला की त्याला असं नेहमी वाटायचं की माधवीचे कुठल्या तरी पुरुषासोबत अनैतिक संबंध आहेत आणि ह्याच कारणामुळे त्या दोघांचे सारखे खटके उडायचे. माधवी गुरुमूर्तीच्या संशयी स्वभावाला आणि टॉर्चरला कंटाळली होती. त्या दिवशी त्यानं माधवीला कायमचं संपवायचा निर्णय घेतला. कदाचित यासाठी त्यानं आधीच सगळं प्लॅनिंग करून ठेवलेलं असावे, कारण हत्येच्या दिवशी त्यानं सुट्ट्यांसाठी म्हणून मुलांना त्यांच्या मावशीकडे पाठवलेलं होतं. हत्येच्या दिवशी त्याचं आणि माधवीचं शेवटचं भांडण झालं होतं. यात माधवी सारखंच मी माहेरी निघून जाईन असं म्हणत होती. त्याचा राग मनात धरून त्यानं माधवीचा निर्दयपणे खून केला. पण त्या मृतदेहाचं काय करायचं म्हणून तो काळजीत पडला आणि नंतर त्याच्या डोक्यात त्या राक्षसी कल्पनेनं जन्म घेतला. पुढे अतिशय शांत डोक्यानं आणि सफाईदारपणे त्यानं तिच्या मृतदेहाचे बाथरूममध्ये तुकडे केले. काही तुकडे बादल्यांमध्ये टाकून इलेक्ट्रिक हिटर्सनं शिजवले, तर काही कुकरमध्ये. यामुळेच त्यांच्या शेजारच्यांना 3 दिवस घरातून सारखाच कुकरच्या शिट्ट्यांचा आवाज येत होता. दरम्यान त्याने याची विल्हेवाट कशी लावायची म्हणून ऑनलाईन काही व्हिडिओ सुद्धा पाहिले. पुढे गुरुमूर्तीने शिजवलेले तुकडे एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरले आणि मिरपेटच्या जिलेल्ला गुडात असलेल्या एकाच तलावात फेकून दिले. त्यानंतर जणू काही झालंच नाही अशा आविर्भात तो घरी आला. गेले काही दिवस तो तसाच सगळीकडे वावरत होता. पण माधवीचे आईवडील आपल्या मुलीची चौकशी करत त्याच्याकडे आले आणि त्याचं बिंग फुटलं. माधवीच्या हत्येला 3-4 दिवस उलटून गेले होते. ज्या तलावात त्यानं माधवीच्या मृतदेहाचे तुकडे फेकले तिथे पोलिसांना त्याचा एक बॉडी पार्ट मिळाला नाही. मात्र त्यांची चौकशी अजून सुरू आहे. मूर्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले.
म्हणजे कालच पुण्यात सुद्धा परीक्षा दे अभ्यास कर म्हणणाऱ्या बायकोला एका नवऱ्यानं कात्रीनं मारल्याची घटना घडली. त्यानंतर तो स्वतःच व्हिडिओ रेकॉर्ड करून पोलीस स्टेशनमध्ये गेला. दरम्यान या वाढत चाललेल्या विकृतीला नेमका कसा आळा घालायचा, हा नेमका कशाचा परिपाक आहे, एवढी हिंसा माणसामध्ये येते कुठून, याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.